गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये पंचगंगा नदीच्या पुराचा फटका हा मोठ्या प्रमाणात गावभाग, शेळकेमळा, लक्ष्मीदड्ड, बागवानपट्टी आदी भागाला बसतो. त्यांची राहण्याची व्यवस्था घोरपडे नाट्यगृह येथे करण्यात आली. तिथे सिलेंडर वापरण्यास आयुक्तांनी बंदी घातली. त्यामुळे काल नागरिकांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त संजय काटकर यांना चांगलंच धारेवर धरलं. आयुक्तांनी समजूत काढल्यानंतर नागरिकांनी शासनामार्फत 3 सिलेंडर दूध, पाणी तापवण्यासाठी देण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर परिस्थिती निर्माण झाली. इचलकरंजी शहरातील नदीवेस नाका, गावभाग परिसर, शेळकेमळा, बागवानपट्टी, अष्टविनायक कॉलनी आदी भागाला बसला. यातील सुमारे 250 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं. त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था घोरपडे नाट्यगृह येथे करण्यात आली. या ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांनी सिलेंडर न वापरण्याचा आयुक्तांनी निर्णय घेतला. कोणतीही जर घटना घडली तर याला जबाबदार कोण, या अनुषंगाने पूरग्रस्त नागरिकांनी एका सिलेंडरवर पाणी, दूध कसे तापवायचे असा सवाल आयुक्त, उपायुक्त यांना करण्यात आला. यावेळी उपायुक्तांनी नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण पूरग्रस्त नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी उपायुक्त संजय काटकर व पूरग्रस्त नागरिक व महिला यांच्यामध्ये काही काळ वादावादीचाही प्रकार घडला. आम्ही या ठिकाणी हौसेने आलो नाही, आमच्या घरात पाणी आलं म्हणून इथे राहायला आलो असं नागरिकांचं म्हणणं होतं. पण शासनाने ज्या अटी घातल्या त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी दिल्या जात आहेत असं उपायुक्त यांनी पूरग्रस्तांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण पूरग्रस्त नागरिक व उपायुक्त यांच्यात काही काळ तणाव बनला होता. आयुक्त ओमप्रकाश दिवटे आल्यानंतर नागरिकांनी समजून सांगितल्यानंतर नागरिकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यावेळी या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे दूध, पाणी तापवण्यासाठी 3 सिलेंडर दिले जातील असं सांगितलं. यानंतर पूरग्रस्त नागरिकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. यावेळी पूरग्रस्त नागरिक व इचलकरंजी महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहणाऱ्या लोकांची मला बोलू दे. तुम्हाला बोलायसाठी बोलवले, आपण चर्चा करून तुम्ही सांगा ना. मौलाना याला 8:30च्या आधीचे फोटो आहेत माझ्याकडे. 8:30च्या आधीचे फोटो आहेत, ग्रुपवरचे फोटो टाका रे. कॅमेरामॅन एक लक्षात घ्या, अस्वीकार करायला नाही. गॅस सिलेंडर इथं ज्यांनी आणून लावलेले आहेत ते गॅस सिलेंडर किती पाईप कुणी आतमध्ये लावलेले, कुणी लूज सोडलेले. सकाळी जेव्हा मी तेव्हा एका ताईनं इथं दूध ठेवलं होतं आणि 2 इंचावर कपडे वाळत घातली. तिची लाल व्यवस्था तुम्ही व्यवस्थित विषय झाला नाही. इथं धोका होईल. आता विषय नाही काळजी नको म्हणत. आम्ही रोडवर राहू शकतोय.